आवाज येतोय का सर? हो, सुरू करा सर. ओके. सुरू करायचं का? ओके. तर आपण आज या ठिकाणी जे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर आधारित आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तर ऍडव्हर्टाइजमेंट, मोटोज आणि मेसेजेस याच्यावर जे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भामध्ये इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची तयारी आपल्याला आजच्या या लेक्चर मधून आपण बघणार आहोत. तर ऍडव्हर्टाइजमेंट वर जे प्रश्न विचारले जातात ती वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे जाहिराती दिलेल्या असतात आणि त्या जाहिरातींचं जर आपण नीट निरीक्षण केलं, त्याचबरोबर तिचं जर चांगल्या प्रकारे वाचन केलं, नेमकी कोणकोणती ब्रीद वाक्य त्याच्यात दिलेले आहेत, ऍडव्हर्टाइज मध्ये कोणकोणत्या प्रकारचा सेल त्या मालाचा होणार आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट कोणत्या मालकाने दिलेली आहे, याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी वाचन काळजीपूर्वक करायचं असतं. त्याचबरोबर मोठं जे दिलेलं असतात ब्रीद वाक्य, त्याच्यामध्ये सिलेक्ट द परफेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीद वाक्य दिलेले असतात किंवा काही छोटे मेसेज दिलेले असतात. त्याचं आपण जर काळजीपूर्वक वाचन केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामधून चांगल्या प्रकारचे म्हणजे गुण मिळू शकतात. आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांवर आज या ठिकाणी जी चर्चा करणार आहोत, तर काही उदाहरणं मी या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या उदाहरणावर आधारित आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे स्टॉक एक्सप्रेशन मध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरही आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे. काही रिडल्स देखील विचारलेले असतात. आता रिडल्स जर आपण बघितलं तर रिडल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोडे असतात आणि या कोड्यांवर आधारित आपल्याला जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नावर आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची. आता तुम्हाला या ठिकाणी मी एक छोटस कोड दाखवते बघा. तर या ठिकाणी कोड तुमच्या समोर आहे बघा आता. कारण या ठिकाणी आता फलक नाहीये घरी असल्यामुळं, तर मी या ठिकाणी कार्डवर या ठिकाणी लिहिलेले आहेत. काही विद्यार्थी वाचन देखील करतील पहा. तर कोड मी या ठिकाणी वाचतोय पहा. आय हॅव ब्रँचेस बट नो फ्रुट्स, ट्रंक ऑर लिव्ज, व्हॉट आय एम. तुमच्या समोर एक कोड आहे बघा, तुम्ही सुद्धा वाचू शकता. आणि खाली पर्याय दिलेले आहेत बघा. ट्री आहे, बँक आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी तिसरा पर्याय क्लास आहे आणि टँक आहे. तर अशा पद्धतीचं कोड आहे. तर थोडक्यात आपल्याला काय करायचं की कोड वाचल्यानंतर त्याच्यात जी माहिती दिलेली असते ती माहिती आपण काळजीपूर्वक वाचायची आहे. उदाहरणार्थ समजा आय हॅव ब्रँचेस म्हणजे माझ्याकडं म्हणजे माझ्या म्हणजे मला खूप शाखा आहेत, परंतु मला फ्रुट्स नाही, ट्रंक नाही, लिव्ज नाही. आता लिव्ज म्हणजे पाने, ट्रंक म्हणजे खोड आणि फ्रूट म्हणजे काय फळे, हे नाही. तर अशा प्रकारचे हे जे कोड विचारलेले आहेत त्याचे तुम्हाला जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर 4 पर्यायामध्ये पहिला पर्याय ट्री येतो. म्हणजे ट्रीला तर ट्रंक असतात, लिव्ज असतात, फ्रुट्स असतात. परंतु 2 नंबरचा जो पर्याय आहे बँक, तर बँकेला अनेक शाखा असतात परंतु त्याला दिलेले जे पर्यायातले ऑप्शन्स आहेत ते नसतात. याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो. तिसरा जो पर्याय क्लास, क्लासला काय ब्रँचेस नसतात, ट्रंक नसतात, त्याचप्रमाणे टँकला सुद्धा नसतात. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न जर आपण घेतला, कोड जे दिलेलं असतं त्या कोड जर आपण परफेक्ट वाचन केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यातून काय करता येतं, परफेक्ट पर्याय शोधावा लागतो. आणि म्हणून कोड दिल्यानंतर किंवा रिडल्स दिल्यानंतर त्या रिडल्सचं चांगलं वाचन करायचं आणि त्या वाचनामधून नेमकी आपल्याला काय विचारले याचं परफेक्ट उत्तर आपल्याला त्याच्यातून शोधायचं असतं. किंवा समजा आता या ठिकाणी पहा, आणखीन एक समजा रिडल्स जे असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी आणखीन एक रिडल मी तुमच्या समोर घेतलेले बघा. आता तुम्ही नीट बघा, दिसत असेल तर. तर याच्यामध्ये जे कोड दिलेला आहे बघा, तुम्ही 1-2 मिनिटं निरीक्षण करा. समोर धरलेले पहा तुमच्या. दिसायला अडचण येत असेल तर मी ते वाचणार आहे पुन्हा. ते या कोड्यामध्ये काय केलेलं असतं पहा, हे रिडल्स वेगळे असतात म्हणजे शब्दांवर आधारित असतात. आपल्याला शब्द करायचे असतात तयार त्याच्यामध्ये. तर आडवे आणि उभे जे लाईन्स असतात त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या असतात योग्य असा पर्याय निवडून. तर काही अक्षरे दिलेले असतात, कधी कधी 2 अक्षरांचा पण समूह दिलेला असतो. त्या समूहाचा आपल्याला वापर करायचा असतो. तर या ठिकाणी जे कोड दिलेले आहे त्याच्यामध्ये मी वाचन करतो पहा. विच लेटर विल यू यूज इन प्लेस ऑफ, म्हणजे डॅश डॅश दिले त्या ठिकाणी ते फुली आहे पहा, म्हणजे त्याला आपण म्हणजे मार्क्स म्हणतो. टू मेक द नेम्स ऑफ 2 अपोजिट डिरेक्शन. तर या ठिकाणी हे जे कोड दिलेले आहे याच्यामध्ये आडवा आणि उभ्या अशा पद्धतीने 2 लाईन दिलेल्या आहेत.
त्याच्यामध्ये फुलीच्या जागी आपल्याला एक पर्यायातला कोणतं तरी अक्षर निवडायचंय आणि त्या अक्षरामधून अपोजिट डिरेक्शनच्या म्हटलेल्या आहेत, म्हणजे विरुद्ध दिशा. तर आपल्याला माहिती की मुख्य दिशा ह्या 4 प्रकारच्या असतात, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट, त्याच्यानंतर साऊथ आणि नॉर्थ. या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं कोड्यामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला WE त्याच्यानंतर फुली आणि टी दिलेलं आहे. नंतर जर उभी लाईन बघितली तर त्याच्यामध्ये EA पुन्हा फुली दिलेली आहे आणि टी दिलेली आहे. तर याच्यावरून आपल्याला पर्यायामध्ये पहा 4 पर्याय जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला पर्याय S आहे, दुसरा पर्याय ए आहे, तिसरा पर्याय C आहे आणि चौथा पर्याय J आहे. मग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की फुलीच्या जागी जर आपण समजा पहिला पर्याय घेतला, एस घेतला, तर त्या ठिकाणी वेस्ट आणि ईस्ट या अपोजिट डिरेक्शन त्या ठिकाणी तयार होतात. यावरून आपल्या लक्षात येतं की ईस्ट आणि वेस्ट ह्या बरोबर ऑपोजिट वर्ड्स सॉरी दिशा आहेत, डिरेक्शन्स आहेत, आणि म्हणजे पहिला पर्याय त्या ठिकाणी बरोबर सूट झालेले आहे. आणि आता खालचे जर आपण पर्यायामधले जर अक्षर घेतले तर त्या अक्षरावरून त्या दिशांची नावं तयार होत नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं पहिल्यांदाच लगेच पहिल्याच ऑप्शनला त्या ठिकाणी आपलं उत्तर निघलेलं आहे आणि आपण मग त्या ऑप्शनचा गोल बरोबर त्या ठिकाणी करायचा आणि आपल्याला मग पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी पडतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रिडल्स वर आधारित म्हणजे आडवे आणि उभे जे शब्द असतात यावर देखील प्रश्न असतात. त्याच्यानंतर पण आपण जे विचार केला होता की मागच्या वर्षीच्या ज्या समजा प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये जाहिरातीवर आधारित प्रश्न असतात. तर प्रश्न असा असतो की रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन. तर आपल्याला या ठिकाणी एक ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली बघा, आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला वाचायची. मी तुमच्या समोर धरलेलं आहे, तुम्ही 2 मिनिटं त्याचं नीट निरीक्षण करा, वाचन करा. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय केलेलं असतं की कुठल्या तरी समजा प्रॉडक्टची त्या ठिकाणी त्यांना विक्री करण्याकरता जाहिरात दिलेली असते आणि ही जाहिरात आपण काय करायची असते की काळजीपूर्वक वाचायची असते. आता तुम्ही समजा समोर तुमच्या समोर जाहिरात आहे, तुम्ही एकदम काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचन करा. 2 मिनिटं तुमच्या समोर धरलेली बघा ऍडव्हर्टाइजमेंट. तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नेमकी माहिती काय दिलेली आहे, कोणत्या मालाची विक्री होणार आहे, काही सूट दिलेली आहे का, ऍडव्हर्टाइजमेंट कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या मालकाची आहे, यावर आधारित आपल्याला काय करायचे असते, माहिती वाचन करायची असते. तुम्ही आता या ठिकाणी माहिती वाचन केलेली आहे. मी पुन्हा एकदा वाचतो पहा. जाहिरात जी आहे पहा RK ज्वेलर्सची आहे आणि डाव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये त्यांनी दिलं की 20% डिस्काउंट ऑन लेबर चार्ज. लेबर चार्ज वर 20% डिस्काउंट आहे, ही माहिती आपण नीट वाचलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी जे दुकान आहे किंवा ज्वेलर्सचे जे दुकान आहे त्याच्यामध्ये रिंग म्हणजे अंगठी त्या ठिकाणी आहे, डायमंड म्हणजे हिरे आहेत, चेन म्हणजे साखळी आहे आणि बँगल्स म्हणजे बांगडी. तर अशा पद्धतीने 4 वस्तू त्या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. आणि त्यांनी अतिशय महत्वाचं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी दिले की प्युरिटी इज आवर बेस्ट पॉलिसी. प्युरिटी म्हणजे या ठिकाणी शुद्धता, हे त्यांचं महत्वाचं धोरण त्या ठिकाणी दाखवलंय. आणि त्यांनी खाली पत्ता दिलाय C25 ज्वेलर्स लेन चिपलून. या ठिकाणी तुमच्या समोर पुन्हा एकदा जाहिरात धरतोय, तुम्ही नीट वाचन करा त्याची वाटल्यास. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं पाहिजे की ठिकाण चिपळूणचं आहे आणि कोणकोणता माल त्या ठिकाणी विक्रीसाठी आहे ते दिलेलं आहे, डिस्काउंट किती आहे ते पण दिलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने संपूर्ण माहिती वाचल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रत्येक वाक्याचा आपल्याला जर अर्थ कळला तर जाहिरातीवर आधारित कोणताही प्रश्न त्या ठिकाणी जर विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. आणि म्हणून आपण थोडीशी जाहिरात ही काळजीपूर्वक वाचायची आहे. तर या ठिकाणी आता आपण पहिला प्रश्न वाचूया. एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. इन विच सिटी RK ज्वेलर्स इज लोकेटेड. तर तुम्ही सुद्धा प्रश्न वाचा, खाली पर्याय दिलेले ते वाचा. इन विच सिटी RK ज्वेलर्स इज लोकेटेड. तर लोकेटेड याचा अर्थ आढळणे किंवा आहे, असणे. तर या ठिकाणी RK ज्वेलर्स हे कुठे आहे म्हणजे कोणत्या गावामध्ये आहे किंवा कोणत्या शहरात आहे, अशा पद्धतीने त्या प्रश्नाचा अर्थ होतो. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आपण लक्षात घ्यायचे की जाहिरातीमध्ये त्या गावाचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. चिपळूण हे नाव त्या ठिकाणी आहे, याचा अर्थ चिपळूण मधलीच ती जाहिरात आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्हाला पहिला पर्याय दिलेला आहे बघा, पनवेल. त्यानंतर दुसरा पर्याय आहे पुणे, तिसरा पर्याय आहे चिपळूण आणि चौथा पर्याय आहे नाशिक. तर बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते काही जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी आलेले दिसत
नाहीत. म्हणजे चिपळूण हे नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, यावरून ही जाहिरात चिपळूणची आहे असं लक्षात येतं. आणि मग आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यानंतर दुसराच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे पहा, हाऊ मेनी % डिस्काउंट इज गिव्हन ऑन द लेबर चार्ज ऑफ ऑर्नामेंट. या ठिकाणी पहा पर्याय दिलेले पहा आणि प्रश्न पण तुमच्या समोर आहे, तुम्ही वाचू शकता. तर हाऊ मेनी % डिस्काउंट हॅज गिव्हन त्या ठिकाणी दिलेले पहा ऑन द लेबर चार्जेस ऑफ ऑर्नामेंट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे अलंकार आपण घेणार आहोत त्या दुकानातून त्याच्यावर किती % डिस्काउंट त्यांनी दिलेलं आहे. तर आपण जाहिरात बघितली पाहता, जाहिरातीमध्ये आपल्याला कोपऱ्यालाच त्या ठिकाणी म्हणजे डाव्या साईडलाच त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आता ही जाहिरात पुस्तकातून घेतलेली मी, पण त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन म्हणजे बारीक अक्षरामध्ये असतात पहा. काही मी या ठिकाणी मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असल्यामुळे तुम्हाला ते थोडंसं ठळक दिसतं, परंतु काही बारीक अक्षर असतात, चित्र वगैरे दिलेले असतात थोडेफार. आणि मग आपण डाव्या साईडला बघितलं पहा, त्या ठिकाणी आपल्याला 20% डिस्काउंट ऑन लेबर चार्ज म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे जर वाक्य नीट वाचता आलं तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळतंय. याचा अर्थ त्याचा पर्याय क्रमांक बघा खाली दिलेले जे आहे, पहिला पर्याय 5% आहे, सेकंड ऑप्शन 10% आहे, थर्ड ऑप्शन 25% आहे आणि लास्ट ऑप्शन जे दिलेलं आहे ती बरोबर त्या ठिकाणी 20% आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तर आपल्याला लगेच लक्षात येतं की याचं उत्तर जे आहे हे 4 नंबरचं ऑप्शन आहे, कारण जाहिरातीमध्ये 20% डिस्काउंट त्या ठिकाणी लेबर चार्जवर आहे हे दिलेलं आहे. तर अशा पद्धतीची जाहिराती जी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, परंतु आपण काय करायचं की जाहिरात बघताना अतिशय काळजीपूर्वक त्याचं वाचन करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून जास्तीत जास्त माहिती जर आपल्याला कळली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो. त्यानंतर आपण काही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे मागच्या 2024च्या प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत. आता मोटोवर आधारित आपण या ठिकाणी एक प्रश्न घेणार आहोत बघा. तर प्रश्न जो असतो त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला समजला पाहिजे की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड फिलिंग द ब्लँक्स. अशा पद्धतीने पहा प्रश्न असतो. या ठिकाणी तुमच्या समोर धरलेला आहे पहा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड फिलिंग द ब्लँक्स. म्हणजे ऑप्शन म्हणजे आपल्याला माहिती की पर्याय, अरे अचूक निवडायचा आहे आणि रिकाम्या जागा भरायच्यात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे पहा. प्रश्न असा आहे, वी शुड कट आवर हेअर. म्हणजे मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे पहा. वी शुड कट आवर हेअर आणि पुढे डॅश डॅश दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिला ऑप्शन आहे हार्डली. हार्डली म्हणजे एकदम परिश्रमपूर्वक. दुसरा ऑप्शन आहे रेग्युलरली. रेग्युलरली याचा अर्थ होतो नियमितपणे. तिसरा पर्याय आहे टेरिबली. टेरिबली म्हणजे काय, भयानकपणे. आणि चौथा पर्याय आहे रिसेंटली म्हणजे अगदी अलीकडे, म्हणजे अगदी थोड्या कालावधीपूर्वी असा त्याचा अर्थ होतो. आता हे 4ही शब्द तुमच्या दृष्टीने अतिशय नवीन आहे, पण मागच्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे पहा. तर हार्डली हा शब्द आपण ऐकलेला असेल, 5वी पर्यंत तो हार्डली शब्द गेलेला असतो. रेग्युलरली हा शब्द आपण ऐकलेला असतो की नियमितपणे. तर वी शुड कट आवर हेअर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. तर आपण आपले केस हे नियमितपणे कट केले पाहिजे किंवा आपण कटिंग करताना नियमितपणे केली पाहिजे, म्हणजे महिन्यातून एकदा की होईना आपण केले पाहिजे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की याच्यासाठी रेग्युलरली हा पर्याय अगदी बरोबर असू शकतो. आणि म्हणून 4 ऑप्शन नीट काळजीपूर्वक जर वाचले तर थोडासा आपल्याला अर्थ त्या संदर्भाने लागण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यातून मग परफेक्ट ऑप्शन कोणता निवडायचा हे आपल्याला लगेच लक्षात येतं. आणि म्हणून या ठिकाणी रेग्युलरली हा ऑप्शन त्या ठिकाणी काय होतो, सिलेक्ट होतो. तर अशा पद्धतीने मोटोवर आधारित मागच्या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे पहा. आता तुमच्या समोर मी एक जाहिरात धरतोय बघा. आता ती जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी फ्रुट्स वगैरे दाखवलेले आहेत. तुम्ही जरा जाहिरात नीट वाचा जरा काळजीपूर्वक, कारण या ठिकाणी फलक किंवा समजा पुस्तक तुमच्या समोर दाखवायला आपल्या ते प्रश्नपत्रिका त्या आपल्या ह्याच मोबाईल मध्ये असल्यामुळे ती आपल्याला या ठिकाणी दाखवता येणं शक्य नाही. तुम्ही वाटल्यास ती प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता. तर प्रश्न असा आहे पहा, व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सवर आधारित दिलेला आहे.
तर या ठिकाणी पहिल्यांदा म्हटलंय पहा फ्रेश फ्रुट्स, आणि त्या साईडला थोडस चित्र दाखवलेलं आहे फ्रेश फ्रुट्सचं. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स पण दाखवलेले आहेत, म्हणजे काही भाजीपाला दाखवलेला आहे. आणि काय म्हटलंय बघा, फ्रॉम देसी शॉप, म्हणजे थोडक्यात लक्षात येतं आपल्या की देसी शॉप, देसी म्हणजे हे दुकानाचं नाव आहे. देसी शॉप मध्ये व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आपल्याला मिळणार आहेत. आणि खाली त्या ठिकाणी दोन ब्रीद वाक्य दिलेले आहेत पहा, की लो प्राइस. एक साईडला दिलेलं आहे लो प्राइस, म्हणजे थोडक्यात किमती त्याच्या एकदम कमी आहेत. दुसऱ्या साईडला दिलेलं आहे की हेल्थ इज वेल्थ, म्हणजे जर आपण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाल्ल्या तर निश्चितच आपलं आरोग्य कसं राहतं, उत्तम राहतं. आणि आरोग्य हीच खऱ्या अर्थाने संपत्ती आहे, असं त्या ब्रीद वाक्याचा अर्थ आहे. आणि मग ही जाहिरात जर आपण नीट बघितली आणि त्याचे खाली 3 शब्द दिलेले आहेत बघा, हेल्दी, ज्युसी आणि टेस्टी. हेल्दी म्हणजे याचा अर्थ आरोग्यास त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आमच्या दुकानात आहेत. त्याच्यानंतर ज्युसी म्हणजे रसदार, रसरशीत आहेत, म्हणजे थोडक्यात ताजे असल्यामुळे ते रसरशीत आहेत. आणि टेस्टी म्हणजे चवदार पण आहेत. अशा पद्धतीने त्यांनी 3 शब्द त्या ठिकाणी टाकलेत. आणि खाली पत्ता दिलेला आहे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, त्यानंतर खाली 59, त्या खाली मूर्त स्ट्रीट आणि त्रिची, हे गावाचं नाव त्रिची अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर अशा पद्धतीची जाहिरात आहे. आणि ही जाहिरात दिल्यानंतर खाली तुम्हाला आता प्रश्न विचारलेले पहा. प्रश्न पहिला असा आहे, द ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन, शॉर्ट मध्ये लिहिलंय पहा, ऍडव्हर्टाइजमेंटचा शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन, म्हणजे जाहिरात ही कशावर आधारित आहे. तर पर्याय तुम्हाला 4 त्या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही त्याचं थोडस वाचन करा. पहिला पर्याय जो आहे, फ्रुट्स अँड मीट. मीट याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की मांस. फ्रुट्स अँड मीट म्हणजे फळे आणि मांस. दुसरा पर्याय जो दिलेला आहे, फ्रुट्स अँड स्मूदी. आता हा पदार्थ आपण काय खात नाही, स्मूदी म्हणजे मऊ पदार्थ जे आहेत त्याच्यावर आधारित आहे. तिसरा पर्याय आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. आता आपण जाहिरात ज्यावेळेस वाचली त्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स दिलेले आहेत. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे की ही जाहिरात व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स वर आधारित आहे. चौथा पर्याय दिलेला आहे पहा, व्हेजिटेबल्स आणि वेगन अँड डायरी, म्हणजे या ठिकाणी साहित्याची त्या ठिकाणी थोडक्यात चौथा पर्याय दिलेला आहे. तर आपल्या लक्षात येतं की या प्रश्नाचं उत्तर हे तिसऱ्याच पर्यायामध्ये आहे, कारण ही जाहिरात व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स वर आधारित आहे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर निघेल. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न त्या ठिकाणी दुसरा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यावर आधारित बघा, उत्तर वी शुड कट आवर हेअर्स. 3, 4. तर आपल्याला दुसरा प्रश्न तो लिहिण्यात आलेला नाहीये. विच मोटो इज मेन्शन्ड इन द ऍडव्हर्टाइजमेंट, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी कोणतं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तो विच मोटो इज मेन्शन्ड इन द ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटेड टू हेल्थ. तर हेल्थच्या संबंधित कोणतं ब्रीद वाक्य दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी पहा, आपल्या लक्षात येतं की जाहिरातीमध्ये उजव्या साईडला जे ब्रीद वाक्य दिलेलं आहे हेल्थ इज वेल्थ, तर ते वाक्य त्या ठिकाणी त्याचं पर्याय आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने 2 प्रश्न मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे पहा, या ठिकाणी आहे ते सापडले पहा, सिलेक्ट द मोटो फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. सिलेक्ट द मोटो फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही त्याचं वाचन करू शकता बघा. की पहिला पर्याय आहे हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ आहे. दुसरा पर्याय आहे ट्रूथ इज गॉड. आता ट्रूथ इज गॉड ही तर काही जाहिरातीमध्ये कुठं दिसत नाही. तिसरा पर्याय आहे ग्रीन अँड क्लीन अर्थ. ग्रीन अँड क्लीन अर्थ हे सुद्धा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला जाहिरातीमध्ये दिसत नाही. त्याच्यानंतर नेव्हर स्टॉप लर्निंग. आता नेव्हर स्टॉप लर्निंग म्हणजे शिकणं थांबू नका असा त्याचा अर्थ आहे, परंतु जाहिरातीत हे वाक्य आपल्याला काय कुठं दिसत नाही.
तर पहिला पर्याय त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि म्हणून त्या ठिकाणी तो पहिला पर्याय बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय आपलं बरोबर आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी त्याचे 2 गुण प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आता जवळजवळ 2 जाहिराती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यात पहिली आत्ताची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर एक वेगळा प्रश्न जाहिरात आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे तुमच्या समोर धरलेला आहे हा प्रश्न तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा. प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, तुमच्या समोर धरलाय बघा, तो थोडस नीट काळजीपूर्वक वाचा. असे पण प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले असतात. आणि प्रश्न असा आहे की ऑब्झर्व द डायग्राम अँड फाइंड द आन्सर. तर डायग्राम याचा अर्थ की आकृती, समोर तुमच्या समोर जी एक आकृती दिलेली आहे ती नीट वाचायची आणि त्याच्यावर आधारित प्रश्न जो विचारलेला आहे त्याचं उत्तर द्यायचंय. आता प्रश्न त्या ठिकाणी असा दिलेला आहे फोल्ड द पेपर. फोल्ड द पेपर या ठिकाणी आहे आणि त्याच्या पुढे रिकामी जागा दिलेली आहे की डॅश डॅश. आता या ठिकाणी आपल्याला काय करायची, फोल्ड द पेपर याचा अर्थ घडी घाला. पेपरची घडी घालायची आहे आपल्याला, म्हणजे सॉरी आकृतीत दिलेल्या पेपरच्या म्हणजे त्रिकोणी आकाराचा त्या ठिकाणी कागद आहे आणि त्या कागदाच्या पद्धतीने आपल्याला घडी घालायची. परंतु त्या ठिकाणी बाणाची खून दाखवलेली आहे आता बाणाची खून ज्या दिशेने आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायची, घडी घालायची आहे फोल्ड द पेपर. तर आपल्याला ट्रायंग्युलर साईजचं त्या ठिकाणी ती फिगर किंवा डायग्राम दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो ॲरो किंवा बाण दाखवलेला आहे तो बघा वरच्या दिशेने दाखवलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या 4 पर्यायाचं वाचन करायचं. आता पहिला पर्याय त्या ठिकाणी आहे साऊथ. पहिला पर्याय काय दिलेला आहे, साऊथ. दुसरा आहे अपवार्ड. तिसरा आहे साऊथ वेस्ट आणि चौथा आहे डाऊनवर्ड. तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला 4 पर्यायाचे त्या ठिकाणी काय कळलं पाहिजे की नेमकी याचे वेगवेगळे, म्हणजे समजा साऊथ ईस्ट असेल, साऊथ वेस्ट आहे ही दिशा आहे आणि साऊथ ही पण एक दिशाच आहे. तर आपल्याला दिशेच्या साह्याने त्या ठिकाणी त्याची घडी घालायची नाहीये, तर ती घडी आपल्याला वरच्या बाजूने घालायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय येईल, एक तर अपवार्ड येईल किंवा डाऊनवर्ड येईल. पण बाणाची खून त्या ठिकाणी काय केलेली, वरच्या दिशेने दाखवलेली आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की अपवार्ड हे त्याचा पर्यायचं एकदम परफेक्ट उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिशावर आधारित वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात अप डाऊन, राईट साईड, लेफ्ट साईड, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात या प्रश्नावर आधारित त्या ठिकाणी टर्न लेफ्ट, टर्न राईट किंवा गो स्ट्रेट अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यावर आधारित तुमचा सराव झालेला असेल तुम्ही ते सुद्धा त्याचा सराव त्या ठिकाणी करू शकता आणि त्याच्यावर सुद्धा काय करू शकता की वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव केल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणाहून सापडू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत की स्टॉक एक्सप्रेशन मध्ये वेगवेगळ्या परमिशन्स आपण घेत असतो किंवा वेगवेगळे वाक्य त्या ठिकाणी वापरत असतो. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की प्लीज शब्द जर त्या ठिकाणी आला तर त्याच्यामध्ये ती परमिशन असते हे आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी तुमच्या समोर एक प्रश्न धरलेला आहे बघा, त्या ठिकाणी त्या प्रश्नावर थोडस नीट वाचन करा. प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन. खालील पैकी कोणतं वाक्य जे आहे ते परमिशनचं आहे किंवा परवानगीचं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर तुमच्यासाठी 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही त्याचं नीट वाचन करायचं आहे आणि वाचन केल्यानंतर त्याचा पर्याय कोणता असेल आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस परमिशन किंवा परवानगी घ्यायची असते त्यामध्ये विनंती केलेली असते आणि त्याच्यामध्ये शक्यतो प्लीज या शब्दाचा वापर देखील केलेला असतो. आणि म्हणून पहिला पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे यू आर वेलकम. तर यू आर वेलकम हे वाक्य आपण एखाद्या समजा स्वागत करण्यासाठी वापरतो, यू आर वेलकम. किंवा दुसरं वाक्य आहे आय ड्रिंक वॉटर, म्हणजे तो कोणती कृती करतो, आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो, अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्लीज कम इन. प्लीज कम इन या ठिकाणी त्याला काय केलेलं, आज्ञा दिलेली प्लीज कम इन, सॉरी त्याच्यामध्ये विनंती केलेली प्लीज कम इन म्हणजे कृपया आतमध्ये या. आणि शेवटचं वाक्य आहे डोंट मेक नॉईज. तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला सूचना दिलेली, थोडक्यात ती इन्स्ट्रक्शन आहे.
म्हणजे अशा पद्धतीने 4 पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 3 नंबरचा पर्याय जो आहे प्लीज कम इन, हे काय आहे, परमिशन असू शकतं, हे आपल्याला लक्षात येतं. यावरून आपल्या लक्षात येतं की ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे 3 नंबरचा पर्याय आहे. म्हणजे मागील वर्षी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. याचा आपला जर सराव झाला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला चांगला होऊ शकतो. तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न तुमचे झालेले असतील तर प्लीज जर शब्द वापरला गेलेला असेल त्याच्यामध्ये परवानगी असा त्याचा अर्थ होतो, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण आता एक वेगळा प्रश्न पाहणार आहोत मागच्या वर्षी आलेला. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द ऑप्शन. तुमच्या समोर प्रश्न धरतोय बघा मी. मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द ऑप्शन्स. या ठिकाणी हा प्रश्न वेगळा आहे थोडासा. तर 2 कॉलम त्या ठिकाणी दिलेले आहेत, 2 चौकोन. तर 2 चौकोनामध्ये तुम्हाला 3 त्या ठिकाणी काय केलेले आहेत, क्रियापद दिलेले आहेत पहा. टर्न, क्लाइंब आणि गो. टर्न म्हणजे काय, वळणे. क्लाइंब म्हणजे चढणे आणि गो म्हणजे जाणे. आणि याच्या आपल्याला जोड्या काय करायच्या की दुसऱ्या त्या ठिकाणी असलेल्या चौकोनामध्ये 3 ऑप्शन दिलेले पहा. अप, लेफ्ट आणि डाऊन. अप, लेफ्ट आणि डाऊन यांच्याशी आपल्याला त्या जोड्या लावायच्या आहेत. तर जोड्या लावताना बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचे की दोन्ही चौकोनाच्या जोड्या लावताना टर्नला कोणती जोडी येऊ शकते, त्याच्यानंतर क्लाइंबला कोणती येऊ शकते आणि गोला कोणती येऊ शकते, अशा जोड्या लावायच्या. खाली तुम्हाला 4 पर्याय पण दिलेले पहा. पहिला पर्याय जो आहे की 1, 2, 3 ला कोणकोणते ऑप्शन येऊ शकतात त्या ठिकाणी दिलेले पहा. पहिल्यामध्ये समजा 1 ला ए, 2 ला बी आणि 3 ला सी दिलेले आहे पहा. तर हा पर्याय आपण त्या ठिकाणी आजमावायचा आहे. किंवा आपण जर त्या ठिकाणी आपल्या मनाने पण जोड्या लावू शकतो की टर्नला त्या ठिकाणी साधारणपणे की आपण 1 ला काय बी, टर्न लेफ्ट म्हणजे आपल्या एक्सप्रेशन्स मध्ये, सॉरी स्टॉक एक्सप्रेशन मध्ये झालेले पहा. टर्न लेफ्ट, टर्न राईट वगैरे आपण अशा पद्धतीने डावीकडे वळा, उजवीकडे वळा हे शिकलेलो आहोत. त्याच्यामुळं टर्न लेफ्ट ही पहिली जोडी त्या ठिकाणी बरोबर येऊ शकते. 2 नंबरचा जो ए आहे, सॉरी 2 ला काय केलंय, क्लाइंब. तर क्लाइंब आपण काय खाली म्हणजे साधारणपणे डाऊन म्हणजे खाली आपण चढत नाही किंवा डावीकडे. तर झाडावर चढताना आपण अप म्हणजे वरतीच चढत असतो. आणि म्हणून झाडावर चढणे यासाठी आपण काय वापरतो की क्लाइंब अप, म्हणजे क्रियापद त्या ठिकाणी आपण काय वापरतो, क्लाइंब. आणि त्याच्यासाठी आपण अप वापरतो, अप म्हणजे वर. म्हणजे क्लाइंब अप ही फ्रेश पण त्या ठिकाणी तयार होते. क्लाइंब अप म्हणजे झाडावर चढ किंवा कुठे समजा जिन्यावर चढ अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि गो, आता गो या ठिकाणी आपण काय करू शकतो की गो डाऊन, खाली जा. म्हणजे या ठिकाणी गोला अप पण लावू शकते, परंतु आपण आता काय केलंय, क्लाइंब अप घेतलेला असल्यामुळे गोला काय करता येईल, डाऊन त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून आपण जर पर्याय नीट वाचले तर 3 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी पहा परफेक्ट बसतोय. यावरून 3 नंबरचा ऑप्शन हा परफेक्ट उत्तर त्याचा आहे, आपल्याला ही त्या ठिकाणी लक्षात येते पहा. आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न आले जोड्या लावा, तर त्या जोड्या लावा याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी परफेक्ट अशा पद्धतीने ऑप्शन निवडता येईल. अशा पद्धतीचा प्रश्न मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न आणखी विचारला गेलेला, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची की आपण समजा ग्रीटिंग, स्टॉक एक्सप्रेशन मध्ये ग्रीटिंग्स वगैरे असतो की समोरच्याचं स्वागत कसं करायचं. किंवा आता हॅपी न्यू इयर आपण बघितलं की आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण कशा देतो की हॅपी न्यू इयर वगैरे म्हणतो आपण, किंवा मेसेज पाठवतो आपण. तर त्यावर आधारित एक प्रश्न मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. तर तुमच्या समोर पहा धरलेला, तुम्ही नीट त्याचं वाचन करा आणि त्याचं पर्यायाचं देखील वाचन चांगलं करायचं आहे. आणि त्या पर्यायामध्ये त्याचं उत्तर परफेक्ट कोणतं असेल ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, मी प्रश्न तुमच्यासाठी पुन्हा एकदा वाचतोय. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. हाऊ विल सलीम, सलीम काय करेल, वंदनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचं स्वागत कशा पद्धतीने करेल, अशा पद्धतीने विचारलेले पहा. तर या ठिकाणी पर्याय दिलेले पहा. पहिला पर्याय आहे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आपण म्हणतो जे प्रत्येकाच्या वाढदिवसाला. दुसरा पर्याय दिलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. वाढदिवसाला आपण काही अभिनंदन म्हणत नाही, आपण अभिनंदन शक्यतो काही सामना जिंकला किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळवलं किंवा एखाद्या परीक्षेत यश मिळवलं तर आपण कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो.
त्यानंतर तिसरा पर्याय पहा, बेस्ट ऑफ लक. शक्यतो म्हणजे आपण शुभेच्छा देतो. तर शुभेच्छा देतो म्हटल्यानंतर परीक्षेला जाण्यासाठी असेल किंवा इतर याच्यासाठी सुद्धा आपण शुभेच्छा देतो कामासाठी. त्यानंतर रेस्ट इन पीस. आता रेस्ट इन पीस ही तुमच्यासाठी नवीन असेल पहा. एखाद्याचं समजा निधन झालेलं असेल तर त्याच्यासाठी आपण रेस्ट इन पीस अशा पद्धतीचं वाक्य वापरतो. आणि म्हणून हे 4 पर्याय आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यासाठी पहिला जो पर्याय आहे हॅपी बर्थडे. कारण आपल्याला माहित आहे की आपण बर्थडे म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हॅपी बर्थडेच म्हणतो. यावरून आपल्याला एक्सप्रेशन जे वापरायचे, हा पहिला पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे असं आपण परफेक्ट म्हणू शकतो. आणि म्हणून पहिला पर्याय त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे पहा. तर अशा पद्धतीने एक एक्सप्रेशनवर आधारित मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर आपण रिडल्स बघितले पहा. तर रिडल्स वेगवेगळ्या प्रकारचे येतात, वाक्यामधून पण येतात आणि आडवे आणि उभे जे शब्द असतात त्यावर आधारित असतात. तर आपण जर समजा इंटरनेटवर जर सर्च केलं तर वेगवेगळे रिडल्स जे दिलेले असतात, रिडल्स विथ अँसर, तर असे 100 त्या ठिकाणी रिडल्स दिलेले असतात. त्याचं जर वाचन केलं तर निश्चितच आपलं रिडल्स प्रश्न जे असतात, वेगवेगळे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी असतात इंटरनेटवर बघायला मिळतील. आणि त्या साह्याने आपण अनेक रिडल्स वाचल्यानंतर कोणताही प्रकारचं रिडल आलं तर आपल्याला त्याचं उत्तर येऊ शकतं. तर 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक रिडल्स आलेलं आहे पहा. हे रिडल्स तुम्ही काय करा, नीट वाचा. आपल्याला काय करायचं त्याच्यावर आधारित त्याचं उत्तर शोधायचं आहे. तर तुमच्या समोर रिडल्स ठेवलेले आहे बघा. काहींना वाचता येत असेल, स्पष्ट दिसते बघा. रिडल्स एकदम सोपं दिलेलं आहे, मी वाचतोय पहा. आय कॅन हेल्प यू टू हिट. पहिलं वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, आय कॅन हेल्प यू टू हिट. हिट म्हणजे काय, उष्णता. तर मी तुला उष्णता वाढवण्यासाठी मदत करू शकतो. अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. कुक म्हणजे शिजवणे किंवा अन्न तयार करणे. तर वेगवेगळ्या प्रकारचे अन्न शिजवण्याचं काम मी या ठिकाणी करू शकतो. आणि शेवटी दिलेले आहे हु एम आय. तर मी कोण आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या लक्षात येतं आपण अशा पद्धतीचं कोड जर बघितलं, त्याचे जे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मायक्रोवेव्ह, दुसरा आहे ब्लेंडर, तिसरा आहे रेफ्रिजरेटर आणि चौथा आहे चिमणी. हे 4 पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे तर आपला जो पहिला पर्याय आहे, आपण मायक्रोवेव्ह शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. तर नवीन मायक्रोवेव्ह म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी आलेली आहे. आणि ही मायक्रोवेव्ह काय करते की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी हीट पण देते आणि अन्न शिजवण्यासाठी सुद्धा मदत करते. तर हे सगळे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. मायक्रोवेव्ह असेल, ब्लेंडर असेल, त्याचबरोबर रेफ्रिजरेटर शब्द आपण ऐकलेला आहे, फ्रीज म्हणतो आपण त्याला शॉर्ट मध्ये. तर फ्रीज काही उष्णता देत नाहीये, ते काय करते, थंड करते. आणि शेवटचा पर्याय जो चिमणी आहे, चिमणी म्हणजे त्याला आपण धुराडा म्हणतो, त्याच्यातून धूर बाहेर जाण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे पहिला पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी परफेक्ट आहे, मायक्रोवेव्ह. कारण मायक्रोवेव्ह काय करते, अन्न शिजवण्यासाठी मदत करते. तर अशा पद्धतीत सुद्धा आपल्याला रिडल्स त्या ठिकाणी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आपण याचंही देखील वाचन करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मागच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे पाहता की रिडल आहे पहा. आपण आणखीन एक रिडल्स या ठिकाणी घेणार आहोत. वेगळा एक रिडल या तुमच्या समोर आहे पहा. तुम्ही त्याचं नीट वाचन करा आणि याचं वाचन केल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर का पर्याय वेगवेगळे दिलेले आहेत, ते पर्याय आपण काय करायचे, नीट वाचायचे आहेत. मागच्या वर्षीच पाहता रिडल आहे, द मोर ऑफ दिस देअर इज, द लेस यू सी व्हॉट इज इट. आता थोडस अवघड रिडल त्या ठिकाणी दिसते. त्या ठिकाणी रिडल्स पहिलं वाक्य आहे पहा, द मोर ऑफ दिस देअर इज. मोर ऑफ दिस देअर इज याचा अर्थ असे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतं, त्याला असं म्हटलेलं आहे. आणि द लेस यू सी म्हणजे त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला एकदम कमी दिसतं. अशा पद्धतीचा त्या वाक्याचा अर्थ होतो. आणि प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट इज इट. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला की असे कोणते गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ती मोठ्या प्रमाणात आहे असं जाणवतं, परंतु तुम्हाला तिथं काहीच दिसत नाही. म्हणजे थोडक्यात आता रिडल जे दिलेलं आहे
या रिडल्सचा जर आपल्याला त्या ठिकाणी अर्थ कळला तर निश्चितच काय होतं की त्या रिडल्स मधून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळल्यानंतर त्याचा पर्याय कोणता असू शकतो हे आपल्याला त्याच्यातून कळू शकतं. आणि म्हणून वाक्याचा अर्थ कळणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून इंटरनेटवर जे वेगवेगळ्या प्रकारचे कोडे आहेत त्याचं जास्तीत जास्त वाचन आपण जर केलं तर निश्चितच अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोड विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला निश्चितच त्याच्यामधून काय होऊ शकतं, मिळू शकतं. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत की पिक्चर. आता आपल्याला लक्षात आलं की आपण वाक्याचा अर्थ काय घेतलो की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु सगळीकडे काय असतं थोडक्यात म्हटलंय पहा, तुम्हाला दिसायला एकदम कमी दिसतंय. तर दिसतच नाही म्हटल्यानंतर पिक्चर जे आहे तर चित्र त्या ठिकाणी असू शकत नाही, कारण चित्र आपल्याला दिसू शकत नाही. दुसरा पर्याय आहे लाईट. आता लाईट मोठ्या प्रमाणात आहे परंतु आपल्याला काय म्हटलं की कमी दिसतं असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळं लाईट त्या ठिकाणी हे पर्याय बरोबर येऊ शकत नाही. आणि तिसरा पर्याय आहे इयर. इयर त्या ठिकाणी आपल्याला तशी तर दिसत नाही, पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे तो, पण आपल्याला काहीच दिसत नाही असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा पर्याय आहे पहा डार्कनेस. तर आपल्याला लक्षात येतं की डार्कनेस म्हणजे काय, अंधार. तर थोडक्यात त्या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे तो त्या वाक्याला बरोबर उत्तर येऊ शकतं, कारण त्या ठिकाणी काय म्हटलं की दी मोर ऑफ दिस देअर, म्हणजे थोडक्यात अंधार खूप असतो आणि आपल्याला मात्र त्या ठिकाणी कमी दिसतं. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा जो प्रश्न आहे याचं उत्तर 4 नंबरचं उत्तर, 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न मागच्या वर्षीच्या 24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे, त्याचं उत्तर आपल्या लक्षात आलेलं आहे. तर आपण सुद्धा पहा, आता जी आपली परीक्षा येणार आहे त्या परीक्षेसाठी आपण जास्तीत जास्त रिडल्स इंटरनेटवर जर तुम्हाला मी सांगितलं रिडल्स विथ आन्सर जर तुम्ही त्या ठिकाणी टाईप केलं तर निश्चितच आपल्याला 100 पेक्षा जास्त रिडल्स, म्हणजे तुम्ही इयत्ता जरी टाकली, इयत्ता स्टँडर्ड 5th साठी जरी टाकलं तरी त्या ठिकाणी आपल्याला काय येतात, वेगवेगळे कोड त्या ठिकाणी येतात आणि आपण त्याचं जास्तीत जास्त वाचन करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे, तुमच्या समोर मी धरतोय, तुम्ही सर्वांनी त्याचं नीट वाचन करायचं आहे. आणि आता हा थोडा वेगळा प्रश्न आहे, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलेले असतात. तर या ठिकाणी पहा, मी प्रश्नाचं वाचन तुमच्यासाठी करतोय. पहा, अरेंज द नंबर टू मेक मिनिंगफुल वर्ड. आता पहा, अरेंज द वर्ड. वर्ड आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 ते साधारणपणे 8 पर्यंतचे अक्षर दिलेले आहेत, सॉरी नंबर दिलेले आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे अक्षर त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपल्याला काय करायचे, ते अक्षरांचा योग्य क्रम लावायचा. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. आपल्याला काय करायचं की त्याच्यापासून मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर 1 ते 8 क्रमांकाचे जे नंबर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यावर अक्षर दिलेले आहेत. उदाहरणार्थ 1 साठी एन दिलेला आहे, 2 साठी आय दिलेला आहे, 3 साठी ओ दिलेला आहे, 4 साठी डी दिलेला आहे, 5 साठी ए दिलेला आहे, 6 साठी आर आहे, 7 साठी यस दिलेला आहे आणि 8 साठी काय दिलेला आहे, यू दिलेला आहे. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4ही पर्यायामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे क्रमांक दिलेले आहेत. आता त्या क्रमांकाचं आपल्याला काय करावं लागेल, अशा पद्धतीचा प्रश्न म्हटल्यानंतर आपल्याकडे कच्चं काम करण्यासाठी त्या ठिकाणी स्पेस दिलेला असतो. त्या स्पेसवर या क्रमांकाची जी नंबर्स त्या पर्यायामध्ये दिलेले आहेत त्या प्रत्येक क्रमांकाची अक्षर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागतील आणि ती क्रमांकाची अक्षरं घेतल्यानंतर त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो हे आपल्याला बघावं लागणार आहे. आता तुम्ही समजा पहिला पर्याय घेतला, त्याच्यामध्ये पहा 42, 15, 36, 87 या क्रमांकाची जर अक्षर घेतली, पहा तुमच्या समोर या ठिकाणी 5 साईडला दिलेले आहेत. पहा की अशा पद्धतीच्या अक्षरांचं त्या ठिकाणी मी काय केलंय, त्या ठिकाणी उत्तर तयार करण्यासाठी अक्षराचा क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्या समोर त्या नंबर वाईज कोणते अक्षर येतात ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पहिला पर्याय जो आहे त्याच्यासाठी पहा समोर वेगवेगळे अक्षर त्या ठिकाणी आलेले आहेत. उदाहरणार्थ DINAORUS असा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. दुसरा पर्याय आपण त्या ठिकाणी घेतला, त्या ठिकाणी पहा त्याच्या समोर वेगवेगळे अक्षर मी घेतलेले आहेत. तिसरा पर्याय जो आहे, तिसऱ्या पर्यायानुसार त्या ठिकाणी वेगवेगळे जे क्रमांक दिलेले आहेत
त्याच्यानुसार आपण काय केलेले आहेत, वेगवेगळे अक्षर त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर चौथा पर्याय आहे. चौथा पर्यायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्रमांकाचे जे नंबर आहेत त्याच्यानुसार वेगवेगळे अक्षर सिलेक्ट केलेले आहेत. तर या ठिकाणी जे वेगवेगळे पर्यायचे आलेले आहेत त्याच्यानुसार जी अक्षर आपण जर घेतली तर खालचे जर 2 पर्याय बघितले तर त्याच्यापासून काय अर्थपूर्ण शब्द तयार होतोय असं आपल्याला दिसत नाही. पहिला पर्याय घेतला आणि दुसरा पर्याय घेतला त्याच्यापासून थोडंफार अर्थपूर्ण शब्द तयार होतोय असं आपल्या लक्षात त्या ठिकाणी येते. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला डायनोसॉर शब्द आपण ऐकलेला असेल. डायनोसॉर हा फार प्राचीन काळामध्ये होऊन गेलेला प्राणी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती मला वाटतं इयत्ता 6वी का 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे. तर ते न्यूज मध्ये त्या ठिकाणी ती बातमी आलेली आहे, बातम्यामध्ये दिलेली आहे डायनोसॉर बद्दलची माहिती. तर तो तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. परंतु डायनोसॉर शब्द तुम्ही ऐकलेला असेल, त्याच्यावर आधारित चित्रपट पण निघलेला आहे. परंतु ते स्पेलिंग जे आहे हे 2 नंबरचा पर्याय जो आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी परफेक्ट आहे बघा. 1 नंबरच्या मध्ये त्याचं काय परफेक्ट स्पेलिंग नाहीये. म्हणजे डायनोसॉर हे 2 नंबरच्या पर्यायामध्ये त्याचं स्पेलिंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर योग्य अक्षर त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी बरोबर त्याचा कोणता शब्द परफेक्ट तयार होतो हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं असतं. किंवा तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न पण परीक्षेला येतो की रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स अँड फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे खालील अक्षरांचा त्या ठिकाणी योग्य क्रम लावून आपल्याला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द तयार करा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी काय असतो, प्रश्न असतो. आणि म्हणून आपल्याला अशा सुद्धा प्रश्नांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने मागच्या वर्षीची जी प्रश्नपत्रिका होती 2024ची त्याच्यामध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी काय केलंय, उहापोह म्हणजे थोडक्यात त्याच्यावर चर्चा केलेली आहे. ते सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी दाखवले. आणि अशा पद्धतीने आपण ऍडव्हर्टाइजमेंट जे असते तर ऍडव्हर्टाइजमेंटवर आधारित प्रश्नांवर चर्चा केलेली आहेत. आपण आज या ठिकाणी फक्त 2च जाहिराती बघितलेल्या आहेत. आणि या 2 जाहिरातीमध्ये किंवा इतर जे प्रश्न आपल्याला समजा वेगवेगळ्या समजा सराव प्रश्नपत्रिका आपल्याला असतात, त्याचबरोबर आता येणाऱ्या प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये कोणती जरी ऍडव्हर्टाइजमेंट आली तर आपलं काम आहे की आपण ती जाहिरात अगदी काळजीपूर्वक वाचायची आहे. त्याच्यावर आधारित नेमके कोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आधारित पर्याय जे असतात त्या पर्यायातले शब्द जाहिरातीमध्ये आहेत का, त्याच्यावरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं जातं. त्याच्यानंतर मोटोसाठी सुद्धा मोटोस सुद्धा इंटरनेटवर सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वाचायला मिळू शकतात. आणि तुम्ही जर हे मोटोस जर वाचले तर पर्यावरणावर आधारित असेल, प्लास्टिकवर आधारित असेल किंवा वृक्षारोपणवर आधारित असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे मोटोज आणि मेसेजेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला जे दिलेले असतात तर त्या पुस्तकातल्या पेक्षा जास्तीत जास्त मोटोज असतील किंवा मेसेजेस असतील किंवा रिडल्स असतील हे तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि तुम्ही विथ अँसर पण त्या ठिकाणी असतात. त्याचा जर सराव आपण केला तर निश्चितच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न एकदम परफेक्ट येऊ शकतात. त्याच्यानंतर आपण ग्रीटिंग किंवा सिकिंग परमिशन मध्ये पाहिले किंवा रिक्वेस्ट असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स असतात. तर त्या इन्स्ट्रक्शनवर आधारित किंवा चित्र जे दिलेले असतात त्या चित्रावरून आपल्याला काय करायला केलेलं असतं की प्रश्न विचारलेला असतो. किंवा आता आपण इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे प्रश्न पाहिलेले आहे की समजा चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द पिक्चर. मग चित्र दिलेलं असतं की 2 मुलांकडून समजा एखादी छोटीशी काचेची बरणी फुटलेली आहे आणि मग त्या ठिकाणी ते कोणतं वाक्य वापरतील. तर त्या ठिकाणी वाक्याचे पर्याय समजा दिलेले असतात की हाऊ गुड, तर हाऊ गुड येणार नाही कारण ती बरणी फुटलेली आहे. किंवा हाऊ सॅड, हाऊ नाईस, हाऊ जॉब. तर या ठिकाणी थोडक्यात ही घटना जी घडली की बरणी फुटणी म्हणजे थोडंसं वाईट झालंय, म्हणजे थोडक्यात त्याचं उत्तर हाऊ सॅड अशा पद्धतीने येईल. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत पुस्तकामध्ये प्रश्न भरपूर दिलेले आहेत. आपण वाटल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे देखील पुस्तक आहेत, त्याच्यातल्याही प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव करायचा. आपल्या नवनीतचं जे समजा पुस्तक आहे त्याच्यामध्ये भरपूर पुस्तक त्या ठिकाणी आपले प्रश्न दिलेले आहेत, त्याचाही आपण सराव करायचा. आणि याच्यावर आधारित सगळ्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर आपल्याला कोणताही प्रश्न विचारलेला असेल
तर त्या प्रश्नामधून आपण त्या प्रश्नाचं उत्तर अचूक निवडू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याचा चांगला सराव करायचा आहे. तर 2024 या 2024च्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे मिशन आरंभ इयत्ता 5वी साठी घेतलेल्या परीक्षेमध्ये हे जे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत, त्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्नांचा आपण या ठिकाणी त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर आपण जवळजवळ 1 तास आपला होत आलेला आहे. 10 मिनिटं राहिलेले आहेत. तर आपल्याला कोणाला काही जर शंका असेल विद्यार्थ्यांना, तर ती तुम्ही विचारू शकता की काही प्रश्नांचा अभ्यास आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. तर त्याचंही उत्तर किंवा निरसन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही ती विचारू शकता. आहे का कोणाला काही शंका? हॅलो सर. आवाज आज प्रश्न दिसत बंद करा. 8 वाजले. बोर्डवर काहीही दिसत नाही. 4 ते 5 मुलं बोलतायत त्याच्यामुळे आवाज काही येतच नाही क्लिअर. हॅलो. हॅलो. हाय सर. सर प्रश्न येत नाही. हाय सर. तुमची स्क्रीन दिसत नाही. खूप आवाज येत नाहीये. हॅलो. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. हॅलो. येतोय का आवाज? ठीक आहे बा, सर्व विद्यार्थी बरोबरच बोलतायत. मी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी कशी करायची, की मोटोज असतील किंवा मेसेजेस असतील, त्याचबरोबर रिडल्स असतील, तर आपल्याला पुस्तकात जेवढे दिलेले असतात 4 ते 5च रिडल्स दिलेले असतात. तर तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेटवर जर बघितले तर तुम्हाला 100 त्या ठिकाणी रिडल्स त्या ठिकाणी विथ आन्सर दिलेले असतात. तुम्ही जर एकदा त्याचं वाचन केलं तर निश्चितच त्या प्रश्नांची परफेक्ट तयारी होऊ शकते. आणि ऍडव्हर्टाइजमेंटच्या पुस्तकामध्ये 4-5च दिलेले असतात. तर तुम्ही पहा, पेपरला सुद्धा वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट इंग्लिशमध्ये आलेल्या असतात. त्या सुद्धा आपण जर वाचन केलं तर त्याच्यावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न जाऊ शकतात आपला सराव होऊ शकतो. त्याच्यानंतर रिक्वेस्ट किंवा परमिशनचे वेगवेगळे वाक्य असतील, रिक्वेस्टचे वेगवेगळे वाक्य असतील, याचंही थोडंसं आपण काय करायचं तर आपल्याला त्या प्रश्नांची चांगल्या प्रकारची तयारी होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही पहा, जेवढं वाचन इंग्लिश जास्त असेल त्याच्यामधून आपल्याला काय होतं की जेवढं वाचन जास्त असेल ते वाचनामुळे काय होतं की शब्दांची आपली तयारी जर चांगली असेल, व्होकॅब्युलरी ज्याला आपण म्हणतो त्याची तयारी जर चांगली असेल तर त्या तयारीमधून आपल्याला जास्तीत जास्त शब्द तयार कशी करायचे, उभे असतील आडवे असतील, कोणतं अक्षर त्या ठिकाणी परफेक्ट बसेल, आपल्याला जर शब्दाचं स्पेलिंग परफेक्ट येत असेल तर निश्चितच त्या पद्धतीचा प्रश्न सुद्धा आपण अतिशय अचूक सोडू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी चर्चा करायची होती. तर संपूर्ण प्रश्नपत्रिकेवर आलेले जे प्रश्न होते पहा, त्याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सर्वांनी या ठिकाणी जवळजवळ 165 विद्यार्थी आजच्या या तासाला सहभागी झालेले होते. सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपण सुद्धा येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी करायची आहे. आणि सांगितलेल्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीने जर तयारी केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचे गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. ओके, धन्यवाद.